नमस्कार. अजून एका ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्याचे मनापासून स्वागत आहे. ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर जे आपण क्लासेससाठी नवीन रूम घेतलेले आहे त्याचा आपण रेंट किती भरतो, डिपॉझिट किती भरले हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर आपली पहिली बॅच तिथं कशी पार पडते हेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सकाळचे 7 वाजले ते, घरातली सगळी उठले ती आणि मला ना आज केस धुवायचे ते. पहिलं ना माझं केस धुवायचे म्हणले की पहिलं काम असायचं की केस धुवते काहीतरी उपाय शोधायचा आणि त्यातलंच काही उपाय ना मी करायची सुद्धा आणि काय करायचे नाही तुम्हाला मी दाखवते. तो उपाय करण्यासाठी नाही तर मी टोपात थोडंसं पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये मेथी ऍड केली. आता हे सगळे उपाय ना मी युट्यूबवर बघूनच करायचे. भरपूर उपाय मी ट्राय केले केसासाठी. हा मेथी आणि कांद्याचा उपाय ना बरेच जण करते पण तुम्हाला सुद्धा माहित आहे अशा उपायाने काही जास्त फरक पडत नाही. असे बरेचसेच उपाय मी केसांसाठी करायचे आणि ह्याचं काय व्हायचं माहितीये का, केसावर तर अजिबात काही फरक पडायचा नाही पण ह्याच्या वासाने नुसतं डोकं दुखायचं दिवसभर. आता हे सगळं उपाय करणं मी बंदच केलेलं आहे कारण मला एक असं प्रोडक्ट भेटले ना ज्यामुळे माझे 5 पटीने केस गळती कमी आल्या. तो म्हणजे बिअर अनाटॉमीचा अँटी हेअर फॉल शॅम्पू. ह्यामध्ये ॲडेनोसाइन आहे जे हेअरफॉल थांबवते आणि केसांची थिकनेस वाढवते. त्याचबरोबर ह्यामध्ये रेडेनसाइल आहे जे केसांचे तुटणे थांबवते आणि केसांना मजबूत बनवते. आणि हो, यामध्ये रोजमेरी आहे जे केसांचे शाईन आणि टेक्स्चर इम्प्रूव्ह करते. त्याचबरोबर यामध्ये पेप्टाइड आहे जे डल आणि ड्राय केसांना मॉइश्चराइज करते. आता तुम्हाला विश्वास बसायचा नाही की ह्या शॅम्पूने एवढा फरक पडतोय ना की मी गेले 2 आठवडे ह्याला वापरते तर माझी 5 पटीने केस गळती कमी झाली आणि तुम्ही बिफोर आणि आफ्टर मधला फरक पाहू शकता. आणि यामध्ये सायन्स बॅक फॉर्म्युला असल्यामुळे ना आपल्या स्किनला कोणतीही इरिटेशन होत नाही किंवा कोणतीही केसाला हानी होत नाही. तर तुम्ही म्हणाल की ताई ह्याची लिंक द्या, तर ह्याची लिंक मी आधीच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकताय. आता माझी घरातली सर्व कामं वगैरे आवरले ती, मिस्टर सुद्धा कामावर गेले आणि सिद्धेची चालली आहे देवपूजा कारण आपल्याला जायचं आहे आपल्या नवीन जिथं रूम घेतलाय तिकडं. मी इकडे सर्व कामावरपर्यंत ना सिद्धेशने इकडे देवपूजा वगैरे करून घेतली आणि ह्या खोलीतलं ना बरंचसं सामान त्या खोलीत नेलंय त्यामुळे ना हा रूम पूर्ण रिकामा झाल्यागत वाटतंय. चला तुम्हाला मी थोडी व्हिडिओमध्ये दाखवते. ह्या रूम मध्ये आपण आपले बॅच घेत होतो त्यामुळे ना सर्व कपाट वगैरे इथंच खुर्च्या लावलेल्या होत्या त्या सर्व नेल्या आणि हा फ्रीज इथंच ठेवलाय कारण त्या रूम मध्ये आपण नवीन फ्रीज घेतलाय. आणि इथे जो छोटा फ्रीज होता ना तो सुद्धा नेलाय कारण तिकडे 2 फ्रीज असावं म्हणून हा पसारा बराचसाच आहे तो आवरायचा आहे. आणि एक मोठा जो ओव्हन आहे तो त्या रूम मध्ये नेलाय आणि हा छोटा जो बोरोसिलचा आहे ना तो इथंच ठेवलाय कारण इथं कधी ऑर्डर आली बनवायचंच म्हटलं तर आपलं एक वस्तू इथं असावी अशा आम्ही वस्तू डिवाइड केल्या त्या. थोड्याशा इथं पण ठेवल्या त्या आणि थोड्या तिकडे नेल्या त्या. हे बघा पूर्ण असा रूम रिकामा झालाय. तर मी सिद्धेश आलो आहे ह्या रूमवर साफसफाई करायसाठी आणि सर्व सामान असंच ठेवलेलं आहे आपल्या इथं टेबल वगैरे. आणि थोडासा सिद्धेशने त्याच्या पप्पांनी काल सेटअप केला होता दाखवते तुम्हाला मी. त्या दोघांनी ना असे टेबल वगैरे मांडून खुर्च्या वगैरे मांडून जरा बघितलं होतं किती खुर्च्या बसतायत किती बायका आपल्या ॲडजस्ट होऊ शकतील ह्या रूममध्ये. पण बाकी सर्व अजून बरीचशीच अरेंजमेंट आहे. हे बघा इकडं सर्व असं साहित्य आणून ठेवले. आणि खरं सांगायचं ना तर खरंच कळनाच झाले की कुठून सुरुवात करायची कसं कसं सगळं मॅनेज करायचं. खूपच नुसतं असं टेन्शन आल्यागत झाले. आणि आजच्या दिवसात सर्व सेटअप सर्व वस्तू वगैरे लावून झाल्या पाहिजेत कारण आपली उद्या बॅच आहे लगेच. तर बघूया आता कसं कसं कुठं कुठं काय काय लावायचं जमतंय ते. ओव्हनसाठी फ्रीजसाठी हा आपण पॉईंट काढलाय तिथे ना किचनवरच ओव्हन ठेवलाय आणि सिद्धेशी हा नवीन फ्रीज साफ करतोय. हा पण किचनमध्येच ठेवलाय. आपला छोटा फ्रीज आहे तो इथे बेडरूम मध्ये ठेवलाय. असं वाटतंय की ह्याची काही गरज लागायचीच नाही कारण आपला तोच फ्रीज एवढा मोठा आहे की सगळे केक त्याच्यातच व्यवस्थित बसतेली. तरी आपला असा इथं आणून ठेवलाय. आणि हा कूलर कारण ह्या खोलीत ना फॅन वगैरे अजून काही लावलेला नाही. बायकांना गरम वगैरे झालं तर एसी तर आपला त्या खोलीत लावलाय आम्ही जिथं राहतो तिथं. आणि त्याच्यासाठी तात्पुरता हा कूलर इथं आणलाय लावायला. बघू आता उद्या कसं कसं होतंय ते. आत्ताशी फायनली आपली सगळ्या रूमची साफसफाई झाली पण त्या उदाहरणा माझ्या कपाळाची टिकली सुद्धा पडली. ते असू द्या. तर इथं खुर्च्या वगैरे एकामेकच घालून ठेवलेल्या आता.
ह्यानंतर उद्या ना ह्या साईडला सगळ्या मांडायचे इथे. आणि जे सर्व आपल्या केकचं साहित्य जे बॉक्सेस भरून आणले होते ना त्या 2 ड्रॉवर मधले सर्व लावून घेतलं. आता अर्जंट उद्याची बॅच आहे म्हणून होता एवढं कसं थोडंसं लावून घेतलंय. नंतर निवांत म्हणलं सावका चांगलं लावता येईल. आणि टर्न टेबल वगैरे सगळं बेडरूम मध्ये ठेवले. आणि हा मोठा जो फ्रीज आहे ना तो आपण इथं किचन मध्ये ठेवलाय. सिद्धेसनं साफ वगैरे करून ठेवलाय. ओव्हन इथं हे बेस लावायचे होते पण आपण प्रीमिक्सच आणलेलं नाही अजून. ते आता 8 वाजता ह्या रूम मध्ये पाणी येतं. ते पाणी भरायला नंतर बेस सुद्धा बेक करून ठेवायचे ते उद्याच्या बॅचचं. आता नवीन रूम घेतलाय म्हटल्या रूमसाठी ना छोटी मोठी थोडीशी खरेदी करायची होती. मग तीच करण्यासाठी मी आणि सिद्धेश आमच्या इथे ना शनिवारचा बाजार भरतो तिथे गेलो. तिथे मग पायपुसणी किचन टॉवेल अशी छोटी मोठी खरेदी केली. आणि त्यानंतर ना आम्हाला एक देवाराही घ्यायचा होता. तोही फर्निचरच्या दुकानात जाऊन घेतला. आता खरेदी वगैरे केली. सर्व खरेदी रूमवर आणून ठेवली. आणि दुसरा दिवस होता आपला बॅचचा. मग मी सिद्धेश लवकर आलो. इथे देवारा वगैरे लावून घेतला. देवाची पूजा केली. आणि त्यानंतर हळूहळू आपले सर्व स्टुडंट सुद्धा यायला सुरुवात झाली. तो काय व्हिडिओ जास्त बनवला नाही. दुपारनंतरचाच व्हिडिओ घेतला. आता 2 वाजले. आपल्या बॅचची जेवायची सुट्टी झाली. आणि आपला मेनू तर ठरलेलाच असतो व्हेज पुलाव आणि पण ह्या रूमवर आपली आज पहिलीच बॅच असल्यामुळे ना तोंड गोड करण्यासाठी गुलाबजाम सुद्धा आणले होते. जेवण वगैरे झालं की लगेच स्टुडंटला केक बनवायला दिले. आणि खरंच प्रत्येक बॅच मध्ये आपले स्टुडंट ना एकदम मन लावून केक बनवतात. काही काहींना बघून तर असं वाटतच नाही की ते पहिल्यांदा केक बनवतात. नवीन रूमचा एक फायदा झाला की केक बनवताना ना जास्त अडचण वाटली नाही. आमची थोडी धावपळ झाली पण असं नवीन रूम असल्यामुळे तेवढं चालतं. आणि सर्वांचे केक बनवून झाले की मस्तपैकी असे टेबलवर लावून घेतले. थोडा फोटोशूट वगैरे झाला. आणि स्टुडंटचा रिव्ह्यू घेतला तो तुम्ही सुद्धा ऐका. बोला कसा वाटला क्लास? खूप छान शिकवला. प्रत्येक गोष्ट आम्हाला समजून सांगितली. आम्हाला आयसिंगचा भरपूर प्रॉब्लेम होत होता. तो तुम्ही खूप एकदम छान नीटली समजून सांगितलं. थँक्स मॅडम. मॅडम आम्हाला खूप छान पद्धतीनं केक शिकवला आहे. आणि रसमलाईचा केक एवढा खूप छान आहे ना, खूपच छान. थँक्यू. आमचा वर्कशॉप खूप छान गेला. बेसिकपासून आम्हाला जे काही येतं आम्ही व्यवस्थित शिकलो अगदी घरच्याप्रमाणे. त्यामुळे मॅडमचं खूप थँक्यू. आजचा वर्कशॉपमध्ये जे काही शिकवलं केकबद्दल ते खूप छान शिकवलं. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकवलं. सो छान मजा आली करताना. आणि स्पेशली रसमलाई केक खूप छान होता. सर्वच केक छान होते. स्पेशली रसमलाई खूप छान होता. थँक्यू मॅडम. वन डे वर्कशॉप खूप छान होता. आम्हाला वाटलंच नाही की आम्ही क्लासमध्ये, असं वाटलं की घरीच आहे. खूप छान शिकवलं. थँक्यू सो मच. आता आपली बॅच वगैरे झाली. तिकडचं सर्व आवरलं आणि आम्ही आलो घरी. आणि खरं सांगायचं ना तर आज जरा खूप धांदलच उडाली. कितीही आपण ध्यानानं सर्व साहित्य नेलं ना तर काही ना काही विसरतच. पण असू द्या, काही मॅनेज झालं सर्व शेवटी. आता तुम्हाला सांगते म्हटल्याप्रमाणे ना त्या खोलीचा आपण रेंट देतोय 5,500 आणि डिपॉझिट दिले 20,000. आणि त्या खोलीत ना बऱ्याचशाच गोष्टी अजून करायच्या आहेत. त्या हळूहळू म्हटलं करा येतेल्या. आता तुम्हाला तर माहितीच आहे बॅचसाठी म्हणून आपण AC ह्या रूम मध्ये बसवला. पण आता हा AC जर काढून घ्यायचा म्हटलं तर खूप खर्च आहे. मग हळूहळू म्हटलं बघू एक एक वस्तू तिकडे सुद्धा अरेंज करायची. आणि त्याचबरोबर ती रूम आहे ना जी ग्राउंडला आहे. आणि त्यामुळे लाईट वगैरे गेले की खूप अंधार होतो. मग इन्व्हर्टर वगैरे बऱ्याचशाच गोष्टी आहेत. त्या म्हटलं हळूहळू आपल्याला सगळा सेटअप व्यवस्थित करायचा.